राम कृष्ण हरी। Hare Ram Krishna Hare Krishna
परस्त्रिया सदा बहिणी माया परस्त्रिया सदा बहिणी माया परस्त्रिया सदा बहिणी माया होत दया गाई पशुचे पालन होत दया गाई पशुचे पालन भूत दया गाई पशुचे पालन भूत दया गाई पशुचे पालन आणलेल्या जीवन वनामाजी आणलेल्या जीवन वनामाजी आणलेल्या जीवन वनामाजी शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट शांती रूपे नरे कोणाचा वाईट शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट शांती रूपे नरे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे उत्तमाची गती तो एक पावेल 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 उत्तम भोगील जीव तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ म्हणे हेची आश्रमाचे फळ तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे परमपद बळ वैराग्याचे तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ हेचे आश्रमाचे फळ तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ हेचे आश्रमाचे परमपद बळ वैराग्याचे परमपद बळ वैराग्याचे परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावे उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक पावे उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी उत्तम भोगील जीवखानी उत्तम भोगील जीवखानी कुमार कुमार जय जय विठोबा कुमार जय जय कुमार जय जय विठोबा कुमार जय 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 विठोबा जय जय विठोबा जय जय जोडून या धन उत्तम व्यवहार 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 जोडून या धन उत्तम व्यवहारी जोडून या धन उत्तम व्यवहार 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 उगाच विचारी वेद करी
उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमाची गती तो एक पावेल उदास विचार उदास विचार वेद करे उदास विचार वेद उत्तम भोगील जीव खानी उत्तम भोगील जीव खानी उत्तम भोगील जीव खानी उत्तमची गती तो एक पावे उत्तमाची गती तो एक पावे उत्तमाची गती तो एक पावे उत्तमाची गती तो एक पावे उत्तम भोगील जीव खानी उत्तम भोगील जीव खानी उत्तम उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमाची गती तो एक पावेल गोपाल कुमारी जय जय विठोबार कुमारी जय गोपाल जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय गोपाल जय जय विठोबार कुमारी व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी पर उपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिनी माया उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी भूतदया गायी पशुचे पालन ता नेल्या जीवन वना माझी उत्तम
उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ. परमपद बळ वैराग्याचे. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी. विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, जय विठोबा समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं जगननिहित पानी मंडनं मंडनाना. तरुण तुलसीमाला कंदनं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवर्त आनंदे वर्षती. पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया. पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संतांचिया. त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. आपल्या संप्रदायामध्ये वर्ण आश्रम व्यवस्था असल्यामुळं सगळ्यात अवघड हा आश्रम आहे, गृहस्थ आश्रम. म्हणून त्यानिमित्त तुकोबारायाने हा एक प्रासंगिक अभंग आहे, त्या प्रसंगाला अनुसरून आहे. काय म्हणणं आहे महाराजांचं? जोडा म्हटले. एवढा एक अभंग सोडला तर साधू संतांनी कुठंही धनाला मान्यता दिलेली नाही. फक्त इथंच म्हटलं जोडा. पण कसं जोडा? व्यवहार उत्तम ठेवा. उत्तम व्यवहारानं मिळवलेलं धन आहे, त्याच्याविषयी आसक्त राहू नका, अनासक्त राहा. म्हणजे उदास, नुसतं उदास राहू नका. वेच करी, वेच शब्दाचा अर्थ खर्च करी म्हटलं. माणसं कुठेही खर्च करतात, पण जिथं खर्च करा पाहिजे तिथंच करायला पाहिजे ना. असं घडलं तर उत्तमची गती तो एक पाहिजे, त्याला उत्तम गती प्राप्त होईल.
जीव खाणे सुद्धा उत्तम प्राप्त होईल. खाणी एकूण 4 सांगितल्या भागवतामध्ये, अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज. ज्या खाणीमध्ये आश्रम व्यवस्था आहे ती खाणी उत्तम आहे. बाकीच्या खाणीमध्ये हा व्यवहार नाही. एका झाडावर एक चिमणी होती आणि एक वानर होता. चिमणीनं गुढीपाडव्यापासून काडी काडी गोळा करून सुंदर असं घरटं बांधलं. वानर म्हटलं बघू पाऊस आल्यानंतर. धो 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 पाऊस पडायला लागला. वानर या फांद्यावरून त्या फांद्यावर, त्या फांद्यावरून त्या फांद्यावर. ती चिमणी बाहेर येऊन बघायची, दादाचं काय हाल आहे. वानर दादा, माझ्यासारखं सुंदर घर बांधलं असतंस, तुला राहता आलं असतं का नाही सांग. उपदेश वाईट आहे काय सांगा. तिचं ऐकून तर बांधायचं राहिलं ही सांगणारी मला कोण म्हटलं. पहिलं तिचं घरटं मोडलं. ते असे काही घर मोडे आहेत ना महाराज. म्हणून उत्तम खाणी म्हटलं आहे. ज्या खाणीमध्ये देवाची प्राप्ती करून घेता येते, जारज खाणी आहे. उत्तम भोगील जीव खाणी. इथून पुढं त्या मनुष्यानं त्या घरामध्ये कसं राहावं हे नियम घालून दिलेत. परोपकारी असावं, नसावं नवा. ने परोपकारी असावा, परनिंदक नसावा. परस्त्रिया सदा बहिणी माया हे आश्रमी पुरुषाचं नियम आहेत. मग आमचे एकनाथ म्हटले माळ घालायचे आहे ना मामासने. हे सगळं सांगायला पाहिजे ना. वारकऱ्याचं धर्म काय आहे ते ज्यावेळी वारी घेताना सांगावं लागतं. आमचे महाराज 1 तासभर त्याला सांगायचे सगळं आणि मग त्याला वारी घ्यायची. आता काय सांगत नाहीत ना. परस्त्रिया सदा बहिणी माया, भूतदया गायी पशुचे पालन. भूतदयाचा अर्थ, भूत म्हणजे हा शब्द जे पिशाच त्याला नाही वापरलेला. जी वस्तू चेतन आहे तिला भूत म्हटलं. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. त्यांच्यावर दया पाहिजे. गायी शब्द आहे. भागवतामध्ये असं वर्णन केलं आहे, जी गाय भगवंताला प्रिय आहे, ज्या गायीच्या पायामध्ये संतती संपत्ती वैभव आहे, ज्या गायीला वशिंड आहे, ज्या गायीचं शेण गोमूत्र पवित्र आहे, जी गाय वासराशिवाय पान्हा घालत नाही त्या गायीचे पालन म्हटलं. भूतदया गायी पशुचे पालन. तान्हेल्या जीवन वना माझे. एखादा मुका प्राणी आहे, त्याला तहान लागलं तर पाणी द्यावं, हा आश्रमी पुरुषाचा एक धर्म आहे. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट. एक आपल्या मराठी कोशामध्ये शब्द आहे बघा, अजात शत्रू. म्हणजे नेमकं काय. ज्याला शत्रूच नाही त्याचं नाव अजातशत्रू. कुणाचाही वाईट नाही तो. आणि आपल्या वडिलांचं महत्त्व वाढवतो. हे मगापासून तुम्ही आल्यापासून आम्ही 2दा हे खालवर बघितलं. बाळूला म्हटलं कसं काय आहे. काय नाही, वडिलांची कृपा, वडिलांची, देवांची, तुमच्या वारकऱ्यांची कृपा. नाहीतर हे पठ्ठ्यानं बांधलं असं कुणी बांधले का दाखवा गावात. वाढवी महत्त्व वडिलांचे. सगळे जर नियम आपल्याकडून घडले तर तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, या आश्रमाचं फल मिळतं. एकंदरीत त्या अभंगाचा थोडक्यात भाव आहे. याचं आपण विवरण जर बघितलं तर पहिला शब्द आहे जोडून या धन. हा एक अभंग सोडला तर गाथ्यामध्ये सगळे धनाविषयी उलटे अभंग आहेत. तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण, धन मिळवणी कोटी, सवे नये रे लंगोटी. द्रव्याचे मागे कळी काळाचा लाग, तुका म्हणे संग खोटा त्याचा. तुका म्हणे संपदा जयाची एवढी, सांगा ते कवडी. तेच सांगतात आणि इथं म्हणतात जोडा. नाथ महाराजांनी भागवतामध्ये धनाविषयी 15 अनर्थ सांगितले. स्थेयम हिंसा नृतन दंभम, काम क्रोध स्मयो मदा, भेदो वैर अविश्वास, संस्पर्धा व्यवनानीच. एवढे अनर्थ आहेत. तिने वर्णन करताना दोन्ही बाजूने वर्णन केलं आहे. धनवंत पुरुषाशी स्त्री लवटवो करी कैशी, कुटका देखुनी शुनी जैशी, हलवी पुच्छाशी कुंकात. केवढा लिहिला भागवत बघा. धनहीन पुरुषाचे घरी
कलो स्त्री पुरुषा माझारी, म्हणजे असूनही भांडण आहे, नसूनही भांडण आहे. संत त्याचं वर्णन करताना असं वर्णन करतात, ते धन हे झाडाच्या सावलीप्रमाणे आहे. या धनाचा न धरी विश्वास, जैसे तरुवर छाया. या धनाचा न धरी विश्वास, जैसे तरुवर छाया. चुके यातायाते हे भोगशील काया. चुके यातायाते हे भोगशील काया. या हरि भजने वीण तुझे जन्म जाती वाया. हरि भजने विना तुझे जन्म जाती वाया. या लागे वैकुंठनाथाच्या रे तू लाग पारे पाया. या लागे वैकुंठनाथाच्या लागे पारे पाया. या लागे वैकुंठनाथाच्या रे तू लाग पारे पाया. या लागे वैकुंठनाथाच्या लागे पारे पाया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. या धनाचा न धरी विश्वास, जैसे तरुवर छाया. या धनाचा न धरी विश्वास, जैसे तरुवर छाया. भोगशील काया. भोगशील काया. या हरी भजने विना तुझे जन्म जाती वाया. या हरी भजने विना तुझे जन्म जाती वाया. या लागे वैकुंठनाथाच्या तू लागे पारे पाया. या लागे तू वैकुंठनाथाच्या तू लागे पाया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. न धरी विश्वास, त्याला त्यांनी उदाहरण दिलं आहे. सूर्य पूर्वेला उगवला तर झाडाची सावली पश्चिमेला पडते. सूर्य पश्चिमेला गेला, झाडाची सावली पूर्वेला पडते. कधी याच्यासारखा हाच, कधी भिक्षान देही. न धरी विश्वास म्हटलं, जैशी तरुवर छाया. न चुके यातायाती हे भोगशील काया. या हरी भजने वीण तुझे जन्म जाती वाया. या लागे वैकुंठनाथाच्या रे तू लाग पारे पाया. म्हणजे अविश्वासी त्याला धन म्हटलं आहे. हे सगळे पुरावे जर आपण बघितले, त्या भागवतामध्ये कथानक आहे. कदर्यू ब्राह्मणाची कथा म्हण आहे. त्याला भिक्षुगीत असं म्हटलेलं आहे. कदर्यू म्हणजे कंजूस. कंजूस म्हणजे चिक्कू, खायचा चिक्कू नव्हे. काही काही माणसं फार चिक्कू असतात. ते श्री गुरु साखरे महाराजांचं एक उदाहरण आहे. त्यांच्या घरी पंगत बसल्यानंतर बाकी सगळे पदार्थ बाकीच्याने वाढले आणि तूप वाढायसाठी मालक आले. तुपाची वाटी घेऊन त्यात दाभण बुडवून पात्राला लावायचं. दाभणाला केवढं चिकटलं असेल. याला त्यांनी कदुरी असं म्हटलं आहे. असा एक कदुरी ब्राह्मण
त्याला श्रीमंतीची हाव होती आणि तो सावकारकीनं पैसे लावायचा. मागायची वेळ रात्री 8 सकाळी 10 हीच वेळ का निवडली असेल? सावकार म्हणायचे जेणेकरून देणेकरी भोजनला बसला असावा त्या वेळेत जायचं. आपल्याकडं म्हण आहे मराठीमध्ये, या 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 जरा जेवता का, लगेच बसला बघा. तेवढं आपल्या घरचं अन्न वाचलं. श्रीमंत व्हायचं होतं. त्या दारामध्ये कुत्रा आलं. तो विचार करतो आहे मला श्रीमंत व्हायचं, याला कधी भाकर टाकत बसावं. फार कुत्र हुशार. दुसऱ्या दिवशी म्हटलं हे घर कदुरी ब्राह्मणाचं आहे, इथं काय मिळायचं नाही. ते खालच्या घरी गेलं, वरच्या घरी दारात गेलं, कदरी दारात गेलं नाही, कुत्री बंद झाली. आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये काही सण आहेत बघा, गौरी गणपती, रक्षाबंधन, भाऊबीज, काहीतरी त्या भावानं त्या बहिणीचं देणं आहे. हा म्हटलं यांना देत बसावं, श्रीमंत कधी व्हायचं हो. सगळे आप्त इष्ट मित्र सगळे सोयरे पै पाहुणे यायचे बंद झाले, कुत्री बंद झाली. फार वर्णन केले नाथाने. यांना आपल्या घरी धान्य असं ठेवलं उंदरांना घुशीना सापडूच नाही. ते उंदरं घुशी म्हटले हे घर कुणाचं आहे? कधी काय मिळणं, कशाला राहायचं तर म्हटले. त्याने दुसरीकडे गेली, म्हणजे उंदरं घुशी घर सोडून गेली, कुत्री बंद झाली यायची, पै पाहुणे यायचे बंद झाले. पर हा श्रीमंत झाला. श्रीमंती धर्माची का अधर्माची? धर्माचे वाटकरी 4 जण, चोर, राजा, अग्नी, रोग. थोरला धर्म आहे. ते 4 उठून बसलेत. आमच्या दादाला यानं काहीही दिलेलं नाही, आम्ही राखायचं नाही म्हटले. काही चोरांनी नेलं, काही रोगाने नेलं, काही अग्नभक्ष केलं, काही कोर्ट कचेऱ्या. संपलं. तो भिकारी झाला आणि त्याला वैराग्य प्राप्त झालं. तो म्हटला मी मिळवलं, माझं राहिलं नाही, तुमचं राहील मी सांगू शकत नाही. तिथून पुढे त्यानं 2-3 अध्याय चरित्र लिहिलं आहे. म्हणजे याचा एवढाच अर्थ आहे ते धन विनाशाला कारण आहे, किंवा ते अशाश्वत आहे, किंवा ते चंचल आहे. पण महाराज ठाम या ठिकाणी सांगतात जोडा. हे काय ब्रह्मचर्याला सांगायला नाही, वानप्रस्थाला सांगायला नाही, संन्यासाला सांगायला नाही. असा एकच आश्रम आहे गृहस्थाश्रमी पुरुष. प्रत्येकाला आश्रमाला वयाची अट घातलेली आहे. पहिली 25 वर्ष ब्रह्मचर्य, विद्याभ्यास. आम्हाला काही लहान लहान असे, आता हे महेशचा मुलगा अशी जर पोरं भेटली तर आम्ही सांगतोय आश्रमात जावा. पण ती पोरं जराशी मोठी झाली म्हटलं बिघडली बघा. ते पूर्णानंद महाराजांचं एक वाक्य आहे. पूर्णानंद महाराजांनी साधक आश्रमामध्ये कीर्तन केलं लहान वयामध्ये. आणि साखरे महाराजांचे शिष्य होते. ते म्हटले बघा पूर्णानंदाने या वयामध्ये कसं कीर्तन केलं आहे. साखरे महाराज एकच वाक्य बोले, अरे गाढवाचं शिंगरू लहानपणी गोजीरवानाचं असतंय, मोठं झाल्यावर काय करतंय सांगून झालं माझं. विद्याभ्यास म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम आहे. पूर्ण विद्याभ्यास व्हायला पाहिजे. आणि मग आश्रमी पुरुषाला एकूण 4 देव सांगितलेत. आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारो, धन्य धन्य तयाचे शरीर नर नोहे तो ईश्वर. 4 दैवते समान मानी, शरण एका जनार्दने, असं वर्णन त्यांनी केलं. हा आश्रम आहे. याच्या पुढचा आश्रम आहे त्याला 50 ते 75 असं म्हटलं वानप्रस्थ आश्रम. तीर्थयात्रा, चातुर्मास, एकांतामध्ये अरण्य वन सेवन करणे. उर्वरित संन्यासाश्रम आहे. प्रत्येक आश्रमाला एक विधी सांगितला आहे. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, आश्रमी विचार षटकर्मी, यजन याजन अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रह. गृहस्थ पुरुषाला सांगितलं. वानप्रस्थ करी संयोगी वियोग, संकल्पतो त्याग संन्यासाचा. म्हणजे हे 4 आश्रम त्यांनी सांगितले आहेत. भागवतामध्ये एकूण संन्यासी 4 आले आहेत. दंडी संन्यासी, क्षत्रिय संन्यासी, कुटीचक संन्यासी, विविधिशा संन्यासी. आणि ज्ञानोबाला एक संन्यासी सांगतात, मी माझी आईशी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण,
निरंतर, त्याला मीही नाही माझंही नाही, त्याचं नाव संन्यासी आहे. संन्याशाला संग्रह नाही सांगितला. कोणी एक संन्यासी होते, तीर्थयात्रेला चालले होते. कुठंतरी एका गावामध्ये गेले, एका घराच्या पडवीला थांबले. ती घरची मंडळी म्हटले, महाराज तुम्ही काहीतरी घ्या. मी संन्यासी आहे, मी काही घेणार नाही. त्याचं नाव संन्यासी. ती घरची मंडळी म्हटली, तुम्हाला आम्ही काहीतरी देणार. संन्यासी म्हटले, मला काहीही नको आहे, मी संन्यासी आहे. शेवटी त्यांनी एक लवंग आणि एक खडीसाखरेचा खडा दिला. एवढं तरी घ्या म्हटली त्यांनी. ते घेतलं आणि कुठं उपरणात बांधलं. त्यांचं प्रारब्ध संपलं, देह पडला. गावचे लोक जमले. संन्यासी म्हटलं की दफनविधी. मग काही लोक म्हटले अग्निसंस्कार करा, काही लोक म्हटले अहो संन्यासी आहे. त्यांचं एकमत होईना. तोपर्यंत आद्य शंकराचार्य त्या गावातून चालले होते. ते सगळे लोक म्हटले, महाराज महाराज तुम्ही आलात ते बरं झालं. या हे कोणतरी संन्यासी चालले होते तीर्थयात्रेला आणि ते आमच्या गावातून त्यांचा देह पडला आणि नेमका पुढचा विधी काय करायचा आम्हाला कळना. मी सांगतो म्हणजे थांबा. त्यांनी त्याला चाचपलं. अरे हा संन्यासीने म्हणून सांगितलं, यानं संग्रह केला आहे. कशात संग्रह केला आहे? एक खडी साखर आणि एक लवंग. एवढंही ज्याला संग्रह चालत नाही त्याचं नाव संन्यासी. केवढं वर्णन केलं आहे. संन्यास तो त्याग संकल्पाचा. मग आता हा अभंग संन्यासाला लागू आहे, वानप्रस्थाला आहे, ब्रह्मचर्याला आहे का गृहस्थ आश्रमाला? जो विधियुक्त पद्धतीनं, विधियुक्त म्हटलं हा मी, जो घर बांधून राहिला आहे त्या गृहस्थाश्रमी पुरुषाला सांगितलं. जोडून या धन उत्तम व्यवहारे, तू जोड म्हणून सांगितलं. पण त्याच्याविषयी कसा राहा? उदास विचारे उदास विचारे उदास विचारे जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे उदास विचारे उत्तम ते गती तो एक पावेला, उत्तम ते गती तो एक पावेला. उदास विचारे उदास विचारे उत्तम ते गती तो एक पावेला, उत्तम ते गती तो एक पावेला. नाही सांगितलं ब्रह्मचार्याला, ब्रह्मचर्याला नाही सांगितलं, गृहस्थाश्रमी पुरुषाला सांगितलं आहे. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये विद्याभ्यास करताना भागवतकार वर्णन करतात. त्यांचं दोन प्रकार आहेत. एक नैष्ठिक ब्रह्मचारी, एक उपकुर्वान ब्रह्मचारी. नैष्ठिक ब्रह्मचारी कसा आहे? श्री गुरूंच्या सानिध्यात राहून विद्याभ्यास झाल्यानंतर वैराग्य प्राप्त झालं तर पुढचे 2 आश्रम चुकवता येतात, संन्यास घेता येतो. आणि उपकुर्वान ब्रह्मचारी असा आहे, विधियुक्त पद्धतीनं गुरूंच्या सानिध्यात राहून विद्याभ्यास झाल्यानंतर गुरूंच्या परवानगीनं गृहस्थाश्रम स्वीकारणं, याला उपकुर्वान ब्रह्मचारी म्हटलं. गृहस्थाश्रमी पुरुषसुद्धा ब्रह्मचारी आहे, पण तसं त्याच्याकडून नियम असतील तर. त्याच्यासाठी श्री गुरु साखरे महाराजांनी एक पुस्तक लिहिलं आहे, अशी ही भारतीय संस्कृती, अशी ही भारतीय परंपरा. त्यात त्यांनी सगळं वर्णन केलं. आश्रमी पुरुषानं कसं राहावं, काय राहावं, त्याला कुठले काय दिवस वर्ज्य, असं सगळं त्यांनी वर्णन केलं आहे. म्हणून ब्रह्मचारी 2 प्रकारचे आहेत, नैष्ठिक आणि उपकुर्वान. आता विधियुक्त पद्धतीनं आश्रम स्वीकारल्यानंतर त्याला जोडा का म्हटलं? आज ब्रह्मचर्य आश्रमामधली शिकणारी मुलं म्हणा, विद्यार्थी म्हणा,
आपल्याकडं देहू, आळंदी, पंढरपूर क्षेत्रामध्ये सकाळ सकाळी ती मुलं उठून मधुगिरी मागतात. कुणाकडं मागायची मधुगिरी? संन्याशाकडं. जो घर बांधून राहिला आहे, दारात जायचं, माई भिक्षा वाढा. त्याला भिक्षा म्हणजे मधुगिरी वाढण्यासाठी जोडून या धन उत्तम. एखादा वानप्रस्थी असेल, तो कुठं अरण्यात राहतो, कुठं ते राहतो, त्याला जरी तो म्हणजे भिक्षा मागायसाठी आला तर तो कुठं जाणार? ब्रह्मचार्याकडं. जो घर बांध दारात येतो भिक्षा वाढा, त्याला वाढण्यासाठी जोडून या धन. आणि संन्यासी, त्या संन्याशाला बरोबर 12 वाजता ते नाचवतं. कोण? हे पोट नाचवतं. गृहस्थाश्रमाला दिलं पोतं आणि संन्याशाला दिली झोळी. महाराज आमची सांगायची भिक्षांदेही भिक्षांदेही. मग त्याला वाढायसाठी याला सांगितलं जोडून या धन. हे तिन्ही आश्रम ज्याच्यावरती अवलंबून आहेत तो गृहस्थाश्रम आहे आणि त्याला सांगितलं जोडून या धन. आता शास्त्रानं जोडा म्हणून सांगितलं म्हणजे काय? कसंही जोडायचं काय? एक ज्ञानेश्वरीमध्ये पद आहे बघा, स्वधर्मेची अर्जे स्वधर्मेची विनियोगीची. म्हणजे स्वधर्मानं मिळवा आणि स्वधर्मात खर्च करा. उत्तम व्यवहार ठेवा म्हणून सांगितलं. उत्तम व्यवहार मिळवून सुद्धा धन त्याच्याविषयी आसक्त राहू नका, कारण ते चंचल आहे, अस्थिर आहे. अनासक्त राहा म्हणून सांगितलं. आणि कमवलेलं काय मिळवलेलं उत्तम व्यवहार आहे ते वेच करा म्हटलं. म्हणजे उदास विचारी आसक्तीनं खर्च करू नका म्हणून सांगितलं नाही. यावर्षी सप्त्याची पंगत देणार नाही. गेल्या वर्षी पंगत देऊन सुद्धा पत्रिकेवर नाव नाही, असं देऊ नका. उदास विचारी म्हटलं. मी काल परवा इकडं कुठंतरी ते आलूरला होतो, मोठे आलूरला. एक उद्योगपती आहेत, ते असं मंदिराला यायला पैसे देतात. मग कोणतरी एक कीर्तनकार आले, ते म्हटले महाराज कळसाला तटले, दिले त्यांनी. मग तुमचं पत्रिकेवर नाव, तुम्ही मिरवणुकीला या. नाही, मी तुमच्या गावाला येणार नाही आणि मिरवणूक येणार नाही. फार तर मला कधी वाटलं मनी माणशी तर तुमच्या देवाच्या पाया पडून मी जाईन म्हटलं. उदास विचारी म्हटलं. हट्टापायी मी देणार एवढं, परत तिथं नाव आलं पाहिजे नाही. त्याच्याविषयी उदास राहा म्हटलं, कारण ते कधी असेल कधी नसेल, जाईल हे निघून, अशाश्वत आहे ते. म्हणून वेच करी म्हटलं. वेच करी याचा अर्थ खर्च करी. कुठं खर्च करा हे कळलं पाहिजे. आपल्या संप्रदायामध्ये फार परखड बोलणारी मंडळी पूर्वीची होती. वेश्येच्या अंगावर पैसे उधळणं म्हणजे वेच करी नव्हे. इथं नाही म्हटली वेच करत्याने. पात्र बघून दान द्यायला पाहिजे, सत्पात्र दान असावं. धर्मा या ठिकाणी वेच करी म्हणून सांगितलं. असं घडलं तर महाराज म्हणतात उत्तमची गती तो एक प्राप्त होईल म्हटलं. गती आणि अधोगती दोन शब्द आहेत. मागल्या प्रमाणाचा अर्थ घेऊन म्हणतात असं घडलं तर, उदास विचारे घडलं तर उत्तमची गती म्हटलं, नाहीतर नाही महाराज. गाथ्याला पंचम वेद ही मान्यता आहे. सामान्य आहे काय गाथा? उगा आपलं कसाही उठला लागला पारायण करायला नाही चालत. प्रत्येक पदाचा प्रत्येक पदाशी जोड आहे. कधी उत्तम गती म्हटलं, मागल्या प्रमाणाचा अर्थ आहे ना.
ते धन उत्तम व्यवहारानं जोडलं तर उत्तमाची गती. ते धन त्याच्याविषयी अनासक्त असेल तर उत्तमाची गती. ते धन सत्कर्मात खर्च केलं कार्यात तर उत्तमची गती. तो एक पावेल त्याला उत्तम गती प्राप्त होईल. आणि उत्तम भोगील जीवखानी. शास्त्राच्या मनोगताप्रमाणे जर आपण बघितलं तर 4 खाणी आहेत. अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज. मासे, सर्प, बेडूक अंडज खाणी आहे. मानव, पशु, वानर जारज खाणी आहे. म्हणजे आईच्या उदरातून जे बाहेर पडतात त्याला जारज खाणी म्हटलं. उर्वरित तुमचं सूक्ष्म आहे त्याला उद्भिज म्हटलं, स्वेदज म्हटलं. सगळं मिळून 84 लाख आहे. देवप्राप्ती कोणत्या म्हणजे योनीमध्ये करता येईल आपल्याला? कोण जातील पंढरपूरला? कोण घर बांधून घरात राहतील? मग छोटा दृष्टांत मी सांगितला. हे व्यवहार सगळा कोणाला करता येतो? मनुष्य देहामध्ये. म्हणून त्याला उत्तम भोग खाणी म्हटलेलं आहे. फार लिहिलं आहे भागवतामध्ये. पाहुनी मनुष्य देहाशी सुख झाले भगवंताशी, अधिकार ब्रह्मज्ञानाशी येण्याची देह मज प्राप्ती. उद्धवा, तो मनुष्य देह बघून मला एवढा आनंद होतो आहे, कारण या मृत्यूलोकामध्ये 84 खाणीपैकी मला जर जाणलं कोणी जीवापैकी मनुष्यानं, आणि त्या मनुष्यामध्ये याची देही घडी देवाचे भजन म्हटलं आहे, ते उत्तम खाणी प्राप्त होईल म्हणून सांगितलं. खरं मागलं जोडलं आहे त्याप्रमाणे घडलं तर इथून पुढं तुकोबाऱ्या वर्णन करता आहेत. त्या पुरुषानं कसं राहावं? तो एक अपकारी असू नये, उपकारी असावा. आणि तो सुद्धा कसा उपकारी असावा? परोपकारी. ज्ञानेश्वरीमध्ये अपकारी, उपकारी आणि परोपकारी तिघांचं वर्णन आहे. आपण अंगे जळे नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचे ने. अपकारी. ही लाईट निघून गेली. ज्ञानोबाऱ्या कशी ज्ञानेश्वरी लिहितात बघा. अजून तिचा लाग लागणार नाही महाराज. पारायण केलं पारायण, झालं पारायण, झालं पारायण, वाचून झाली. काय काय झालं? कृष्णाचं आणि अर्जुन दोघांचं चाललं तर म्हटलं आमचा काय संबंध? अशी नाही ज्ञानेश्वरी. महाराज आमचे म्हणायचे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कौल देतो आहे, कौल असं म्हणायचे. आता काय कौल ती त्यांनाच माहिती. कशी वाचली, काय वाचली. महाराज सांगायचे कुणाला सांगितली, का सांगितली, कशासाठी सांगितली, कुणी ऐकली, का ऐकली, ऐकून उद्धार झाला काय, असं म्हणायचे. तिने कसं वर्णन केलं आहे बघा. लाईट जर निघून गेली, आपला प्रकाश म्हणून आपण मेणबत्ती लावतो. तुम्ही लावून बघा मेणबत्ती. मेणबत्ती लावली म्हणजे की फुलपाखरांचे कळप येतात, आणि त्यांच्या फुलपाखरांच्या मनामध्ये काय आहे ओळखणारे ज्ञानोबार आहे. ज्ञानेश्वरी केवढी आहे बघा. त्यांचं असं म्हणणं आहे, हा दिवा विझवायचा. दिवाचा अग्नी आहे तो. ती फुलपाखरं दिवा विझवताना कितीतरी मरून पडतात त्या दिव्याभोवती. त्यांचं म्हणणं आहे आपण मेलो तरी चालेल, दिवाही विझवायचा आणि आपणही मरून जायचं, जगालाही अंधारात ठेवायचं, म्हणजे कुणाचाही फायदा होता कामा नये. अपकारी. तैसे मने वाचा काये, भलतया दुःख देत जाये, स्वार्थ साधता न पाहे पराचे हित. आपला स्वार्थ होताना दुसऱ्याचं काय होते न बघणं अपकारी. पण असा एक वर्ग जगामध्ये आहे, आपला ऐहिक जीवन जगून दुसऱ्यावर थोड्या परमाशानं उपकार करतात. नका देव हे हो नेदा तरी अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा, नका घालतो जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. केवढं आहे बघा. आता मला तर तिट्ट्यावर मी बाळूचा फोन याच्यात थांबलो होतो. आमचा म्हसव्याचा एक मित्र आहे वारकरी, त्याची ती बिक्री आहे. एकदा तरी बिक्रीला पाय लावा सारखं म्हणायचं. आज दिसल्यावर मी तर गेलो तर तो म्हटला की काल मला भारत देशाच्या म्हणजे ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर भेटले होते, आणि त्यांनी एकच वाक्य सांगितलं की आम्ही आमच्या जीवनामध्ये काहीतरी उपकार बुद्धीने जगायला ठरलेलं आहे. 150 मुलं आम्ही दत्तक घेतले. म्हणजे त्या 150 मुलांचं भरण पोषणाचं कार्य करून, शाळेचं पालन पोषण करून, त्यांच्या जीवनामध्ये जे काही गरजा आहेत त्या सगळ्या आपण पुरवायच्या. आता तिन्ही जगले का नाही, त्यांचं पोट भरलं का नाही, पण आपण पोट भरून दुसऱ्यावरही उपकार करतात. हा उपकारी वर्ग आहे. तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार, नका देऊ हे हो निदा तरी अन्न, फुकाचे जेवण तरी पाजा, नका घालतो जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. असा उपकारी पाहिजे. त्याला ज्ञानोबाऱ्यांचे 2 दृष्टांत आहेत बघा. फेडीत पापताप, पोखीत तिरीचे पाद,
समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. नदी ही उगमापासून समुद्रापर्यंत वाहत असते. वाहनं तिचं कार्य आहे. तिच्या काठावरती झाडे वेली गवत यांना ती पाणी पाजते, हा तिचा उपकार आहे. वाहनं हे कार्य करते आणि पाणी पाजते, हा उपकारी आहे. दुसरं उदाहरण त्यांनी दिलं आहे. जगाच्या अंधे फेडीत स्त्रियेची रावळी उघडीत निघे जैसा भासवत प्रदक्षिणा. सूर्य उगवतो मावळतो, देवांतर नेमून दिलेलं कार्य आहे. पण सूर्य हा जगाला प्रकाश देण्याचा उपकार आहे. म्हणून अशी काही मंडळी उपकारी आहेत, काही मंडळी अपकारी आहेत, पण काही मंडळी परोपकारी आहेत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. कष्टविती अपकार्य नव्हे, उपकार्य नव्हे, परोपकारी. असा गृहस्थाश्रमी पुरुष परोपकारी असावा म्हटला. नेने परनिंदा नसावा, परनिंदक नसावा. आपल्या घरामध्ये कुणाचीही निंदा होता कामा नये. काही काही घरं बघितली, घरात पाय टाकल्याबरोबर घरचं अन्न खातात, रोज लोकाची पंचपदी. सगळ्यात मोठं पाप कोणतं असतं तर निंदा आहे. तुम्हाला छोटं उदाहरण सांगतो. महाभारतामध्ये पांडवांनी एक राजसूय यज्ञ केला होता. आता राजसूय यज्ञ म्हणजे हत्तीच्या सोंडीसारखी तुपाची धार 1 वर्ष. बघाय तरी आहे काय तूप? पुऱ्या वाटल्या खरं तूप वाढाय नाही ना. आनंद आहे. दुर्मिळ झालं. 1 वर्ष देवाचं साह्य होतं. त्या ठिकाणी सगळ्यांनी आपली कामं वाटून घेतली होती. आता द्वारकेचा राणा पांडवा घरी असल्यामुळे पत्रावळ्या काढायचं काम देव करायचे. द्रौपदीनं वाढायचं काम. भीम, नकुल, सहदेव, ते नकुल सहदेव अर्जुन काही परचक्र परतून लावायचं. धर्मानं येणाऱ्यांचं स्वागत करायचं आणि भीमानं फक्त देखरेख करायची. भीम आडदांड. जेवायला ब्राह्मण मंडळी, ऋषी मंडळी, दाढ्या, जटा सगळे असं होतं. हा दमदाटी करायचा. हे जेवण तुमच्या बापाचं नाही, आम्ही वाढतो. जर शिल्लक राहिलं पात्रावर ना, माझी अशी गाठ आहे, शिंडीला बांधील म्हणायचा. अहो ते जेवायचे नाहीत. कुणीच्या नादी लागायचं म्हटलं. हे सगळं देवानं ओळखलं. देव ओळखतो हा महाराज. आपला परमार्थ वारी कशी चालली देव ओळखतो.
डोळं झाकून दूध पितं मांजर म्हणजे कोण बघित नाही असं नाही. काही लोकांना वाटतं परमार्थामध्ये फार गडबड आहे, आम्ही रोजचा आम्हाला अनुभव आहे. त्यांना वाटतं आम्हाला कोण बघतं, बघणार आहे ना महाराज. देवानं ओळखलं. ते म्हटले हे काय बरोबर नाही. म्हटले भीमा सगळे आपल्या यज्ञाला आले, एक ऋषी आलेले नाहीत. ह्या अमुक अमुक कुठंतरी ती गंधमाधन पर्वत आहे म्हणे, त्या पर्वतावर जाऊन ऋषीला देवाचं काम नाही कसं म्हणायचं. पण गंमत पुढं अशी होती, त्या पर्वताच्या पायथ्याला पासून त्याला पुढं जाताच येईना, एवढी दुर्गंधी. तो नाक तोंड दाबून धरत 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 पुढं गेला. देवाचं काम नाही कसं म्हणायचं. लांबून त्या ऋषीने ओळखलं. भीमा थांब म्हटले. हे बघ तू का आलास ते मी ओळखले. म्हटले मागल्या जन्मामध्ये माझ्याकडून ऋषींची, साधूंची, देवादिकांची मला निंदा घडली आहे. त्या निंदेचं फल म्हणून भगवंताने मला शरीर दिलं आहे मनुष्याचं, पर तोंड दिलं आहे सुकराचं. सुकर म्हणजे कळतं नव्हे, आणि डुकराचं. त्यामुळं माझ्या मुखाची दुर्गंधी पर्वतभर पसरलेली आहे. तू काय समजायची समजणी जा म्हणून सांगितलं. भीमानं ओळखलं. भीमा आला. पोटभर जेवा, आमच्या पाठीवर देव आहे. हे बघा काय राहिलं शिल्लक तर पातळीवर राहू दे म्हटले. ते बाकीचे लोक म्हटले याला कोणी मंत्र दिला, सांगून झालं माझं. म्हणजे निंदा फार वाईट आहे महाराज. म्हणून आपल्या घरामध्ये रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, हे मला घरात येऊच दिना बाळू. ते म्हटले कीर्तन केव्हा करायचं, माणसं जेवायचे केव्हा नाही. म्हटले आधी पहिली पाद्य पूजा आणि मग. तर पूजा कोणाची केली तेवढी योग्य तरी पाय आपले पाहिजेत का नको सांगा. वारकरी संप्रदायामध्ये पूजा करून घेऊ नये आमचा भाव आहे. मी व्यासपीठावर उभारून सांगतो तुम्हाला. पण त्यांचा भाव आहे तुम्हाला पूजल्याशिवाय आम्ही घेणार नाही. दोन्हीच्या मध्ये मी सापडलो. पांडुरंगा काय असेल ते बघ, घेऊन ये पूजा करून असा नियम आहे. पण त्यांची श्रद्धा आहे ना महाराज. आपल्या घराचं वैभव आहे अतिथी देवो भव. आज तुमचा सगळ्यांचा सत्कार केला नव्हे. काय दिले जे वारकरी संप्रदायामध्ये योग्य आहे तेच दिले ना. उपरण काय बाकीचं देऊन. मी कुठंतरी एका जत्त्याला गेलो होतो, कधी जात नाही मी. ते माता भगिनींनी काढल्या साड्या सगळ्या, दुकान विस्कटलं सगळं. आता कुठली पसंत करते त्यांच्या याच्या बावलीवर राहणार नाही. ते एक साडी पसंत केली ती 21,000 रुपयाची. ती बिलं करताना त्यांचा वाद लागला. आता देणारे म्हटले आपली किंमत जाते ना, गप पैसे भरलं. काय कळते सांगा महाराज त्यातलं. असं त्याचा उपयोगच नाही, कुठं वापरलं का नाही कुणास ठाऊक. परत तुम्हाला दिलेलं हे तुम्हाला कथा कीर्तनाला पंढरपूरला तुम्ही खांद्यावर जरी पत्ता घेतली उपरून तुम्हाला शोभून दिसणार, हा वारकरी म्हणणार. म्हणजे कुठं खर्च करायचं हेही कळलं पाहिजे ना महाराज. म्हणून अतिदेवभव हा व्यवहार आहे त्या ठिकाणी. म्हणून निंदक असू नये. काही काही मी घरं बघितली असं जाताना, ते काय बांधतात ते पक्षी पोपट, त्याला त्यांनी शिकवलेलं असतं. कोणीही येऊन देत रामकृष्ण हरी म्हणायचं. मी पुढे गेलो कुत्र पाठीमागून आलं रामकृष्ण हरी. त्याला काय हो शिकवलं तेवढं म्हणते. ते आपल्या मुखानं म्हणायला पाहिजे. हरी बोला देता हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला, हरी बोला भांडता हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला, हरी बोला एकांती हरी बोला लोकांती. आपल्या घरचं वैभव आहे. या घरासाठी लागणारं जे सगळं साहित्य आहे ते सगळं पवित्र असेल काही सांगता येत नाही. वाळू आहे, सिमेंट आहे, दगड आहे, माती आहे, विटा आहे. त्या अपवित्र साहित्याला पवित्र करण्याचं सामर्थ्य फक्त भगवत नामामध्ये आहे. म्हणून आपल्या घरामध्ये आपण अखंड जर नामस्मरण घेतलं तर 12 वाटा विघ्न पळतील. काही काही आम्हाला म्हणतात लोक, महाराज तुम्ही पंचांग बघता काय? हो बघतोय मी सांगितलं. आमच्या घरात आम्हाला झोपच लागत नाही म्हणतात. कोण म्हणतो खिडकीतून आवाज येतो, कोण म्हणतो जमीन अशी ती स्लॅब वाजतोय, पाय वाजतात, कोणतरी आले असं. आता बुवा त्याला काय कळलं एवढं सांगा. मी त्याला एकच सांगितलं फक्त तुम्ही तुमच्या घरामध्ये अखंड देवाचं नामस्मरण घ्या, कारण त्यानं तुमची वाणी पवित्र होईल, देह पवित्र होईल, आणि त्या ठिकाणी कोणीही राहणार नाही महाराज. रामकृष्ण उच्चार अनंतराशित पापाचे कळप निघून जाईल. काय दोष असतील ते, हे भगवत नामाचा प्रताप आहे. म्हणून निंदा कुणाची करू नये, उपकारी असावा, परनिंदक नसावा. आणि त्याने मग पुढे म्हटलं आहे परस्त्रिया सदा बहिणी माया. म्हणून आता सगळं काय मला भागवत सांगायला जमणार नाही, पण तुम्हाला थोडक्यात सांगून मी पुढे जातो, वेळेचं बंधन आहे. भागवताच्या 5व्या अध्यायातील 11व्या श्लोकावर चिंतन आहे बघा. वेदे न करिता प्रेरणा
सहज विषयावरी वासना. वर्णन केलं त्यांनी. नाचरामी 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 भलती स्त्री भलता नर मैथुनी होय वर्ण संकर, असं वर्णन केलं आहे त्यांनी. करिता उधवरा पाणी ग्रहण साक्षी दिवे द्विज होता शन, असं वर्णन केलं त्यांनी. आता तो त्या ठिकाणचा प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे की परस्त्रिया बहिणी माया का त्यांनी सांगितलं आहे. तर भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या वारकरी संप्रदाय एव्हाना आपल्या शास्त्रामध्ये द्विभार्या प्रतिबंधक हा कायदा आहे. आणि ज्या क्षणी आपण विधियुक्त पद्धतीने विवाह करतो त्यावेळी त्या विवाह करतेवेळी त्या ब्राह्मणाने भटजींनी सांगायचं असतं, ही समोर असणारी स्त्री आहे ना तुझी पत्नी आहे, आणि हातावर पाणी घेऊन संकल्प सोडायचा, आजपासून जेवढ्या तुझ्या आयुष्यात स्त्रिया येतील माते समान बहिणी समान मान, हा विधी आहे म्हणजे ते विवाहाचा. आणि असं जर ठाम निश्चयाने त्यांनी सांगितलं तर तुम्हाला आम्हाला तिकडं कधीही वळायला धाडस होणार नाही. याचं कारण का त्यांनी बंधनं घातली तशी, पण आता बंधनं घालावी वेळ नाही, ती एका वेगळ्या वर्णावरती संस्था आहे. आपल्या संप्रदायामध्ये तुकोबारांचे अभंग बघितले तर तिने वर्णन केलं आहे. जाय ओ तू माय न करे सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे, पराव्या नारी माऊली समान हे गेली नेमुनी ठाईची. एक अभंग आहे बघा, कसा चिंतनीय अभंग आहे बघा. साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुपता काय निद्रेती जिनावी भोजन करावे परिमित. त्यांनी पुढे वर्णन केलं आहे. एकांती लोकांती स्त्रियासी भाषा, गेल्या दाना करुणा लोलुपता काय निद्रेते जिनावे, लोलुपता काय निद्रेते जिनावे, लोलुपता काय निद्रेते जिनावे, लोलुपता निद्रेते जदाया. एकांती लोकांती स्त्रियाची भाषण, एकांती लोकांती स्त्रियाची भाषण, एकांती लोकांती स्त्रियाची भाषण, एकांती लोकांती स्त्रियाची भाषण. प्राण गेल्या जाना, प्राण गेल्या जाना करुणा म्हणे आयशा साधनी जो आहे त्याला ज्ञान प्राप्त होईल आणि अजून गुरुकृपा होईल. म्हटलं उगा आपलं माळूरान फिरतोय गुरुकृपा का होईना, ही साधनं कुणी पाळायची सांगा. फार चिंतन आहे त्यामध्ये. वारकरी संप्रदाय याच्यापासून अलिप्त आहे. सगळ्यात मोठं जर कार्य कोणतं असेल तर परस्त्रिया सदा बहिणी माय, त्याच्याविषयी भरपूर अभंग लिहिले. साधने तरी हीच दोन्ही जो कोणी जरी कोणी साधेल, परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ, परद्रव्य परनारी याच्यापासून अलिप्त म्हणून सांगितलं. सोज्वळ आहे म्हणून शेवटी 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 अथ चिरंजीव पद लिहिलं आहे बघा. त्याला त्यांनी कंस मारून सांगितलं आहे असं, साधकाला धोक्याची घंटा. धोक्याची घंटा कोणती ती सगळं खाली वाचून बघा.
आता आम्ही पाठच केले वाक्य, सकाळशी येते आहे आधी. ते दादा महाराजांचं चरित्र प्रकाशन झाले, साखरे महाराज. दादा महाराजांना एक मुलगी यशोताई साखरे, ब्रह्मज्ञानी, मोठमोठे पंडित, कीर्तनकार, विद्वान, शंका विचार यायचे. त्या शंकेचं निरसन करून ते निघून जायचे. पण एवढं शंकेचं निरसन करता येत होतं, पण कधीही या व्यासपीठावर आल्या नाहीत. काय ताकद आहे सांग. आता ते का आले नाही ते सगळे लिहिले त्यामध्ये, तुमच्या चिरंजीव पदामध्ये. म्हणा बुवा काय याचं नाही, ते वाचा म्हणजे कळलं. काय याचं नाही, त्यांनी नाथाने उत्तर दिले. आपल्या पदाचं काय इदन न मम इथे नाथ महाराज वाच, त्यांचा प्रसंग आहे, ते आम्ही कसं काय सांगणार महाराज. पण संतांनी वर्णन केलेलं आहे. आपल्या घरामध्ये परस्त्रिया सदा बहिणी माया हे वर्णन केले त्याने. तो उपकारी असावा, परनिंदक नसावा. परस्त्रिया सदा बहिणी माया मानणारा असावा. त्याला घर म्हटलेलं आहे. आता कशी घरं बांधतात आणि कसं राहतात मलाही काही माहिती नाही, पण वास्तुशांतीची कीर्तन आपल्याकडे भरपूर असतात. काही काही माणसं सगळं घर फिरून दाखवतात. मग हे सुद्धा आता आम्ही फिरून बघितलं. पण पहिल्यांदा आम्ही गेलो ना, ते पहिल्यांदा आम्हाला काय लागलं, देवघर. चढून आल्यावर बाळू म्हटला इकडं परता, इथं आमचं देवघर आहे. 10 मजली घर फिरलं, देवघर शोधून मिळणार की हो कुठं. मी म्हटलं अहो तुम्ही बाकी काय दाखवू नका, देवघर दाखवा. नाही म्हटली, देवघरला जागा शिल्लक नाही, स्मशान आहे स्मशान. आपल्या घरामध्ये प्रशस्त देवघर असावं, ग्रंथ संपदा असावी, आपल्या घरामध्ये देवाचे फोटो असावेत, एखादा मुलगा पितृभक्त होईल. आपल्या घरात संतांचे फोटो असावेत, एखादा संत होईल. आपल्या घरामध्ये आईवडिलांचे फोटो असावेत, एखादा मुलगा म्हणजे बापाचा म्हणजे आज्ञाधारक होईल. देवाचे फोटो असतील तर भक्त होईल. नटांचे फोटो असतील तर काय होईल मी काय सांगणार नाही, पण होईल एवढं नक्की. फार त्यामध्ये चिंतन आहे महाराज. आजोबा, नातू आणि त्या नातवाचा बाप, 3 पिढ्या होत्या घरामध्ये. आणि ते आजोबा वृद्ध होते. त्यांचा मुलगा त्यांना रोज जेवाय वाढायचा. खापर, नारळाची वरवंटीतून पाणी, ती बघायचं कोण, नातू. आपला बाबा आपल्या बाबाला कशातून जेवाय वाढतो. नंतर ते निघून गेले. मग नातू गेलाच नाही ने, ते तो त्याचा वडील ते आपल्या वडिलाला पोचवाय गेला. त्या नातवाने त्या 2 वस्तू लपवून ठेवल्या. त्या नातवाचे वडील आपल्या वडिलांना पोचवून आले. बाळू इथल्या वस्तू काय झाल्या, मी ठेवल्यात. म्हटला तुला कशाला सांग, तुम्ही तुमच्या वडिलासारखे झाल्यावर आणि कुठून शोधून आणो. तुम्हाला वापराय मला उपयोगी पडतील ना. लहान मुलं त्याचं अनुकरण करतात. तुम्ही हरिपाठ म्हटला घरात तर पोरं टाळ्या करतील लहान मुलं. बरेच ठिकाणी बघितलं मी. आपण जर म्हणजे टाळ वाजवलं तर पोरं त्या टाळावर नाचतात घरातले. आपण टी व्ही लावून बसलो तर पोरं टी व्हीपासून हलतच नाहीत महाराज. ते जेवायला खायला झोपाय टी व्ही समोरच. खरं आहे ना सगळे. अनुकरण प्रिय लहान असतं ते, म्हणून आपल्या घरामध्ये कसा व्यवहार असतावा हे बघायला पाहिजे. आणि तेच तर त्यांनी सांगितलं आहे, निंदक नसावा, उपकारी असावा, परस्त्रिया सदा बहिणी माया. हे व्रत फार मोठं आहे. म्हणून संप्रदाय याच्यापासून फार काठीणता. अजून गात्यात भरपूर वाक्य आहे. दृष्टांतानंच सांगायचं झालं, सालोमालो, मंबाजी गोसावी, रामेश्वर भट्ट, वाघोलीकर, तुकोबारांच्या काळातली प्रतिस्पर्धी त्या काळात होतीत महाराज. पैठण, अजून तुमचे आळंदी, हे त्या काळातली माऊलींचे सुद्धा प्रतिस्पर्धी ते होतेच. नाथांच्यावर तर बहिष्कार घातला होता. आता या मंडळीने काय केलं देहो गावामध्ये, महाराज लोकांत नको म्हणून एकांतासाठी जायचे. कुठं, भंडारा. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मे ब्रह्मरस सेवो सदा. भंडारा, भामचंद्र, घोराड असं त्यांची काही काही नावं आहेत. त्या ठिकाणी या तिघांनी मिळून एका परस्त्रीला आमिष दाखवलं. आणि फक्त जाऊन आपण हावभाव करायचे. आम्ही लगेच पाठपाठ तुकोबारे सापडतात आपल्याला. लांबूनच बघितलं ते कळावा वारकऱ्यांना.
देखे झाड जाणीजे फुले मानस जाणीजे बुवानं पहिलं वाक्य उच्चारलं आपल्याला कळावं काय पात्र आहे ते. तुम्ही अजून काय कळवूनच घेत नाही सा. बलिवले नाही कसं म्हणायचं भिडकत जायचं नाही महाराज. अण्णा खोत म्हणून ढोणेवाड्याचा माझा एक टाळकरी आहे भास्कर फडाचा. असा टाळ आहे गोंड लावून असा मी त्या आधी पाया पडते त्याच्या असा वारकरी असावा म्हणून. मला कोणतरी म्हटलं महाराज कीर्तनला गेला होता. नाही अण्णा गेलतास हो गेलतो म्हटलं आजपासून शपथ घेऊन सांगतो मला जात नाही म्हणून. नाही गेला परत. लोक सांगितले आम्ही काय काय केलं नाही गेला. ताकद आहे शब्दामध्ये महाराजचं. राहायला ते ना नाही राहत आपण. वाणी बरबडते आचरण ढिलं पडतं कुठंतरी वरपंगानं परमार्थ होतो मग गोंधळ उडतो. नाही जायला परत गेलं नाही आयुष्यात जाणार नाही म्हटलं ठाम सांगितलं वचन दिलं मला. म्हणजे का होतं असं ठाम आपल्याला कळत नाही ना. झाड जाणी जे फुले मानस जाणी जे बोले. आपल्या बोलण्यावरून मनातला भाव कळावा आणि या जन्मातल्या भावावरून मागलं कर्म कळावं. महाराजांनी लांबून ओळखून हात जोडले आणि ते ओळखलं लगेच. जाय ओ तो माय न करी सायास आम्ही विष्णुदास आहोत. आम्ही या मार्गातले नव्हेत. आम्हाला ठाम निश्चय आहे. पराव्या नारी माऊली समान हे गेले नेमुनी ठाईची. आमचा एक निश्चय आहे. एक पत्नी सोडून सगळ्या माय बहिणी आम्ही मानतो. निघून जा. अजून पुढे भरपूर तो अभंग लिहिला आहे. जर खरोखर तुला परपुरुषाची आशा असेल आम्ही नसून शेकडो जगामध्ये आहेत असं वर्णन त्यांनी केलं आहे. म्हणून इथं त्यांनी वर्णन करताना आश्रम पुरुषाचे नियम सांगितले. परस्त्रिया सदा बहिणी माय असं घडलं तर उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम भोगील जीव खाणे त्याला उत्तम गती प्राप्त होईल. त्यांनी पुढं वर्णन केलं आहे. भूत दया. आता भूत दया शब्द कसा आहे बघा. प्राणी मात्रावर दया करणं. जी वस्तू चेतन आहे म्हणजे हलती बोलती चालती आहे. सर्वागटी राम देहादेही एक अशावरती त्याला भूत दया म्हटलेलं आहे. नुसती नावातली भूत दया वेगळी आणि आचरणातली भूत दया वेगळी. कोणतरी एक व्याख्याते होते. पूर्वीच्या काळामध्ये ST बस काही नव्हत्या. टांग होतं टांग. मे महिना होता. दुपारी 12 वाजले होते आणि ते व्याख्याते जरा जाड होते असे. मग ते टांग्यातून जायचं. टांग्यात मागून बसल्यावर घोडं पुढणं उचललं. मग ते टांगावाल्यानं ते दाबून धरून ते मे महिना दुपारी 12 वाजता चढ होता. त्या घोड्या तोंडाला फेस आला होता. तर ते घोड्याचा टांगावाला म्हटला साहेब तुम्ही काय करायला चाललाय. अरे तुझा घोडा लवकर हाक. त्या पुढच्या गावामध्ये माझं व्याख्यान आहे आणि मुख्याप्रमाणे कशी दया करायची मी सांगायला निघालोय म्हटला. आता इथं घोड्यान टाळा पसरले मग पुढे जाऊन काय सांगायचं महाराज. हा सांगण्यातलं नाही महाराज. तुका म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझी जीवी. सगळ्यांच्या हृदयामध्ये तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो. सर्वा घटीराम देहादेही एक सूर्यप्रकाश सहज रश्मीन किंवा येरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका हे ऐशी. जे बुद्धिस्फुरी अहर्निशी ते वस्तुगामी. भूत दया त्यांनी वर्णन केलं आहे. कारण सगळीकडे भगवान परमात्मा विठ्ठल जळी स्थळी भरला. विठ्ठल जळी स्थळी भरला. नाही मुरला. आरिता नाही मुरला. आज मी दृष्टीने पाहिला. आज मी दृष्टीने पाहिला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाचे विठ्ठलाचे
विठ्ठल म्हणता हरले पाप सगळीकडं देवाचं अस्तित्व आहे. जो म्हणून वस्तू भेटल ती चेतन आहे, तिच्यावर दया म्हटलं. भूत दया पुढं गायी शब्द थोडं मग आम्ही सांगितलं गायीचं वैभव. पण असा एक म्हणे दवाखाना आहे, कॅन्सर हॉस्पिटल म्हणून. तर त्या ठिकाणी दोन्ही गायींच्या मध्ये पेशंट आहे. आणि त्यांनी दावा केलेला आहे की गायीच्या सानिध्यामुळं कॅन्सर बरा होतो. रोज त्या पेशंटाला त्या गायीच्या पाठीवरून हात फिरवा लावायचा, स्पर्श. काय ताकद आहे गायीच्या, म्हणजे एवढी ताकद. श्री गुरु साखरे महाराजांनी एक वाक्य सांगितलं. रामबागेमध्ये त्यांच्या चिरंजीवाने एक प्रवचन केलं. लहान होते, फार बोललेत त्यांनी. लगेच महाराज म्हटले, हा एवढा बोलतो याचं कारण म्हटले, मी जर याला दूध म्हैशीचं पाजलं असतं तर याची बुद्धी रेड्यासारखी झाली असती म्हणले. मी याला शुद्ध साध्या गाईचं दूध पाजल्यामुळं एवढं दुधात ताकद आहे. किती ताकद आहे. ज्या गायीच्या गोमूत्रानं जग पवित्र होतं ती गाय म्हटलं. ती गाय आवडत नाही आपल्याला. आपल्या गोकुळमध्ये नंबर असतात ना, 50 लिटर एका वेळी देते. शी गाय कोण पाळतं. आणि भाकडं तर पाळतच नाही देता. कशी असावी ती. आपलं गाय मिसळ महाराजांची गाय आहे. मी जाताना मला भेटतात तलावाजवळ, गाय एवढं देता काय, सगळं माझं घर न्या कर, गाय नाही म्हणतात. दूध देते, काही देत नाही. ती गाय आहे. गाईला स्पेशल घर बांधलं महाराज. शी कशाला बांधले, हे गायीसाठी बांधले. बऱ्याच ठिकाणी बघितलं मी. आपल्याकडं अनेक ठिकाणी असा व्यवहार आहे. आता काडशिदी स्वामी आहेत ना, तिथं 1000 गायी आहेत म्हणे. 800 का 900 एकर शेती आहे. त्या शेतीला सगळं जे शेणखत आहे ते गायींचं आहे, बाकी काय नाही त्याला. मग ते जे निघणारं जे अन्न आहे ते पवित्रच निघालं. जो खाणार आहे त्या अन्नामुळे तोही पवित्र झाला. असं सगळीकडे व्हायला पाहिजे म्हणून गायीचं पालन सांगितलं आहे. पण ती गाय आपल्याला आवडत नाही ना महाराज. गायीचे पालन म्हटलं. भगवान कृष्णाने द्वापारयुगामध्ये गायीचं पालन केलेलं आहे. लोक त्या गायींचा आणि लक्षांशाने वेगळाच काहीतरी अर्थ सांगतात, तो भाग अलग आहे. पण इत्यानी ही गायी शब्द वापरला आहे. भूतदया गायी पशुचे पालन. तर पुढं पशु म्हटलं आहे. काही काही ठिकाणी बघितलं आपल्याकडे तो व्यवहार कमी आहे. विदर्भामध्ये 500 एकर जमिनी शेतकऱ्यांच्या आहेत. 1 एकर 2 एकर पशुपक्षीसाठी करतात. जात नाही तिकडं. मला एकट्यानं आंब्याची बाग बघायला नेलं होतं. सगळीकडं बघितलं, सगळे आंबे झाडं. त्या बागेमध्ये मध्ये एक तलाव होतं आणि तलावा काठावर 2 वडाची झाडं होती. मी म्हटलं, अहो आंबं लावलं हे मान्य आहे, वड कशाला. ते म्हटले, महाराज आंबं आम्हाला त्या उत्पन्नासाठीच लावले. पण या तलावा ठिकाणी पशुपक्षी पाणी प्या येणार आणि ते पाणी प्यायला पशुपक्ष्यांना राहायसाठी म्हणून ती वडाई झाडं आहे. आणि त्या वडाई झाडावर त्या पक्ष्याने अशी घरटी केली होती. गायी पशुचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी वर्णन केलं आहे त्यांनी. आमच्या महाराजांचं चरित्र आहे बघा. कोणतरी शेतकरी होता, तो परगावी चालला होता. सगळ्यांना माहिती आहे. पक्ष्याची राखण करा म्हणून सांगितलं. तर राखण म्हणल्यावर राखणच करायची. जाऊन ते गोपन फिरवायचे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे पक्षीने सुस्वरे आळवितील. 5 वाजता गोपन फिरवायची. कारण तुम्ही जर खात बसलात तर तुमचं कुटुंब तुम्हाला सापडायचं नाही. अंधारा पडा अगोदर जावं म्हणून सांगायचे. नंतर ते उद्या विचार केला, हे पाणी कुठे पितील, काहीतरी बांधलं मध्ये म्हणे. शेतकरी आला, बघितलं, पूर्ण फस्त केलं होतं. तुकोबारा काय केलं, काय नाही, तुम्ही राखण करा म्हटला. तुम्ही गेल्यापासून एकही पक्षी उपवाशी नाही. वेडा आहे म्हटले ते. मग ज्ञानाला वेडा म्हणावं का नाही, समाजाने सांगा. आम्हाला खपत नाही वेडा म्हटलेलं. आम्हाला वेडा म्हणायचं काय, आमच्यासारखं कीर्तन कर म्हणतोय तो. महाराजांना वेडा म्हटलेलं आवडायचं. वेडवे माझी दडे महिमे भेन, असं 13व्या ते 27 श्लोकावर चिंतन आहे बघा. जवळजवळ 249 काहीतरी ओव्या आहेत त्या. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांती अर्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्मे विनिग्रह तरी कोणीही विषयीचे साम्य होणे न रुचे संभावितपणाचे ओझे जया अथिलेची गुणवानिता मान्यपणे मानिता
योग्यतेचे येता रूप अंगा पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी न ऐकावी मी अमुक आहे ऐशी नोहा विशेची लोका त्यात पुढं वर्णन केलं आहे वेडी विमाई दडी महिमे भेन कुणी सत्कार केला तर वेड व्हावून म्हणजे वेडीवेत दडावं कुणी ज्ञानी म्हटलं तर त्यांना आवडत नसायचं त्याला ज्ञानी म्हटलं आहे वेडा म्हटले त्याने गावच्या पंच कमिटीकडे गेले जाणून बुजून आमचं शेत चारलं आहे त्याने येऊन बघितलं खरं आहे का तो कोबरा यांना विचारा काय सांगितलंय पक्षाची राखण करा आम्ही राखण केली पक्षी पोटभर खायचे मग तो म्हटला माझं हे धान्य मळून कापून द्या किती होतं 2 खंड्या मग तिची काढणी केली पण कोणतरी या सृष्टीचा मालक आहे महाराज जे जयाची विहित ती ईश्वराचे मनोगत तुमचे चांगले विचार आहेत तेच देवाचं मनोगत आहे काढणी केली त्याची मळणी काढली 17 खंड्या झालं शेतकरी म्हटला 10 खंड्या म्हटलो असतो तर महाराज म्हटले तुझं 2 खंड्या घेऊन तू जा कमिटी म्हटली तुकोबार आहे तुम्हाला देव पावला हे घेऊन जा घरी नाही म्हटली त्या शेतकऱ्यानं मला सांगितलं होतं फक्त अर्धा मन माझी रखवाल तेवढंच मला द्या त्याचं नाव तुकोबार आहे कळले का नाही छाती बडवून गावाला सांगितलं असतं तरी पांडुरंग पावला आहे रास बघा महाराज म्हटले काही संबंध नाही माझा त्यानं ठरलंय तेवढं मला द्या त्यांनी काही केलं मग कमिटीनं त्या शेतकऱ्यालाही नाही दिलं त्याचं 2 खंड्या घेऊन त्याला बाजूला काढलं महाराजांचा अर्धा मन दिलं उरलेल्या त्या पिकामधून त्या रकमेमधून त्या देहू गावातल्या मंदिराचा जीर्णोद्धार केला खरं मागलं पद काय आहे पशुचे पालन ता नेल्या जीवन वना माझी आपल्याकडून काहीतरी व्हावं ते पंढरपुरात लोक गोग्रास घालतात चंद्रभागेमध्ये त्याच्याकडे 10-12 धाटा असतात मालामाल होतोय तो 10 रुपयाला एक धाट हे घेते आणि ते दिलं गाईच्या मुखाकडे काही नेऊ देत नाही ते हिने दिलं की जाते ते मुखाला लावाय ते काढून घेते त्या धाटावर परत पुढं आली शेव गाई पशुचे पालन नव्हे महाराज आम्ही ते परळी वैजनाथला गेलो होतो येताना आंबेजोगाईपासून पुढं आल्यानंतर टाळांचा आवाज यायला लागला असा डोंगर होता तेवढाच डोंगर हिरवागार होता त्याच्यावरती एक पर्णकुटी होती आणि त्या पर्णकुटीमध्ये एक नंदादीप होता तिथं एकट्यानं बसायचं विठ्ठल विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी जप त्यानं कंटाळा दुसऱ्यानं बसायचं 1000 गायी होत्या मग आम्ही त्या लोकांना विचारलं इथं पाऊस कसा काय पडतो त्याने म्हटले हा डोंगरावर गायी चरतात आणि 1 महिन्यानं बरोबर पाऊस पडतो एवढ्याच डोंगरावर पडतो आहे कसं काय पडतो गायी पशुचे पालन एवढी ताकद आहे त्या गायीमध्ये ती आपल्याकडं असावी असं त्यांचं म्हणणं आहे भूतदया गायी पशुचे पालन ता नेल्या जीवन वना माझी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणे त्यांनी पुढं वर्णन केलं आहे वर्णन कसं केलं आहे बघा शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट शांतिरूपे याचा अर्थ सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे असं जाणून जागणारा त्याला शांतिरूप म्हटलं त्याच्याकडे द्वेष नाही हेवा नाही मत्सर नाही म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाचा एक अभंग आहे बघा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म अमंगळ म्हटलं त्याने आणि पुढं वर्णन केलं कोण्याही जीवाचा न घडो मत्सर न घडो मत्सर न घडो मत्सर कोण्याही जीवाचा
भक्त भागवत भक्त भागवत आई काज तुम्ही कोण्याही जीवाचा नगडो मत्सर नगडो मत्सर कोण्याही जीवाचा नगडो मत्सर कोण्याही जीवाचा नगडो मत्सर नगडो मत्सर कोण्याही जीवाचा नगडो मत्सर नगडो मत्सर परमेश्वर वर्म सर्वेश्वर वर्म सर्वेश्वर पूजा गाते कसं वर्णन केलं बघा. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत करला ते हित सत्य करा कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. त्याला तो शब्द आहे अजात शत्रू म्हणून. मराठी कोशामध्ये शब्द आहे अजात शत्रू. शत्रूच नाही त्याला. पण शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट. तो कोणाचाही वाईट असता कामा नये. आणि मग पुढं म्हटलं वाढवी महत्त्व वडिलांचे. आता वडिलांचं महत्त्व कशानं वाढायचं. गटरात पडल्या वाढल. नारद फिरत फिरत यमपुरीमध्ये गेले. तर पांडवांचा बाप होता पंडुराजा. नारद म्हटले पंडुराजा मी मृतलोकात चाललोय तुझ्या मुलांना काही निरोप आहे का सांग. नाही म्हटले मी तर सुखात आहे तरीसुद्धा माझ्या मुलाने एखादा राजसूयज्ञ केला तर ही जागा बदलून अजून वरची मिळते म्हणले. म्हणजे इथल्यांच्यावर त्यांचा अवलंबून आहे. कळले का नाही. सगळ्या कुळ्या मग नरकालाच. म्हणून ती पद लिहिली माझ्या वडिलांची मिराशिका देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. उपवास पारणी राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी. वर्णन त्यांनी केलं. मिराशी म्हणजे ठेवा आहे. ठेवा कोणता ठेवा. तुझी चरणसेवा पांडुरंग. दुसरा ठेवा नाही. ती भांडतात तो ठेवा नव्ह. भांडतात तर लई भांडतात महाराज. बाबा आई वाटून घेतात नाही. पुण्यत्या वाटून घ्यायला आलेत. आईने बाबा सहज वाटून घेतील. एक वर्ष त्या लेकाकडं पुण्यती दुसऱ्या वर्षी त्या लेकाकडं. मी चुकून त्याच घरात गेलो परत. तो म्हटलं इथं काय करायला आहे. आवाज कीर्तन आहे तुमच्या बाबाची पुण्यती ती गेल्या वर्षी झाली म्हटलं त्या भावाकडे जायचं. तसाच गप घरला गेलो मागं. तुम्ही त्या लायकीच्या नेसा नरकालाच असेला म्हटलं. बाबाची पुण्यती कोण वाटून घेते काय. कसं सांभाळायचे महाराज. मग नाथाने ते वर्णन केलं आहे. चारी दैवते समान मातृ पितृ आचार्य अतिथी. आपल्या घरामध्ये आपल्या आईवडिलांचा सन्मान झाला पाहिजे. म्हणून ती एकदा पेपरला बातमी आली होती. तर तुम्ही पेपर कसं वाचता आणि मी कसं वाचतोय मलाही काही माहिती नाही. पण मी वाचतोय नक्की. दोघा भावाभावांचा कोर्टात खटला होता. बाबाने आई 12 महिने थोरल्या भावानं आपल्याकडेच घेतले होते. धाकल्या भाऊ काय म्हटले माझाही हक्क आहे सेवा करायचा. नाही म्हटलं मी करणार. मग त्यानं कोर्टात एक अर्ज दाखल केला की माझी कोर्टाला विनंती आहे आमच्या आईवडिलांनी आम्हा दोघांना जन्म दिला आहे आणि तो थोरला भाऊ एकटाच सेवा करतो आहे. तो कोर्टाला माझी विनंती आहे 6 महिने मलाही सेवा करायची मुभा द्यावी. त्याला कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक म्हटलं. तारखाप्रमाणे घेतलं तर फेब्रुवारी जर 28 आला का नाही तर मग जावा. तो म्हणतो 30 तारखेचा महिना आहे लगेच यायचं नाही. हा घ्याय तयार नाही तो घ्याय तयार नाही. 28ला बाबा आई बाहेर पडले. 29-30 देवळात मुक्काम केला आणि 1 दिवस मग दुसऱ्या मुलग्याकडं 1 तारखेला. ही कसे माता पिता देव म्हणायचे हो. यानं वाढीले महत्व वडिलांचे वाढल काय महाराज. केवढा आशीर्वाद पाहिजे. तर बाळू म्हटलं जरा मोठंच बांधलंस हे. वडिलांचा आशीर्वाद माझ्या दत्तांचा आशीर्वाद देवतेचा वारकऱ्यांचा आशीर्वाद संतांचा माझा काही संबंध नाही. म्हटलं जे कर्म आपण केलं आहे त्यातून जर अहम निघून गेलं तर ते भगवंताला अर्पण होतं. त्याचंच आहे त्याला अर्पण करायचं. आपलं काय संबंध आहे.
पण कर्तृत्व भ्रम आम्ही टाकायला तयार नाही. मी मारित आहे मरते ऐसा वेटाळा होता मोहे भाऊ. देवा युद्ध केलं तर ही कौरव मरतील आणि पुढं काय काय होईल सांग. गीतेतला विषय आहे. तू मारणारा कोण म्हटली, मालक तू आहेस. सांख्ययोगात वर्णन केलं. अशी गीता पुढे चालवली आहे. तात्पर्य आपण बघितलं तर तो आश्रम पुरुष असा असावा. शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवे महत्त्व वडिलांचे. आपल्या वडिलांचं महत्त्व कसं वाढल हे त्यानं प्रयत्न केले पाहिजेत. आणि असं असेल तर उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ. आता हा आश्रम आहे, हा सुद्धा पवित्र आहे, पण आम्ही त्याला घर असं म्हणतो. आश्रम शब्द दिला आहे. आश्रम का तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ संन्यास आश्रम आहे ते. त्याप्रमाणे सगळ्या वरल्या गोष्टींचं पालन घडलं तर त्याला आश्रमाचं फळ मिळतं. आता ते वरल्या गोष्टींचं पालन व्हायसाठी महाराज पुढं वर्णन करतात. परमपद बळ वैराग्य असेल तर उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. जोडून याधन उत्तम व्यवहार, जोडून याधन उत्तम व्यवहार, जोडून याधन उत्तम व्यवहार, जोडून याधन उत्तम उत्तम व्यवहार, जोडून विचार वेतून उदास विचार वेत करे, विचार वेत उदास विचार वेत करे, उदास विचार उदास विचार वेद गती तो एक पावेल, उत्तमची गती उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. उत्तमाची गती तोच एक वेल, उत्तमाची गती तोच एक वेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमाची गती
महिने गजर पाहिजे घरात. भटजीकडे गेला, घरात काय सुख शांती नाही. जा नरसोबाच्या वाडला, काय करू नये काय कुणास ठाऊक. ताकद आहे भजनामध्ये, एकही दोष शिल्लक राहणार नाही. तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखद म्हणजे औषधाला राहणार नाही. हे नामस्मरण ताकद आहे ना. आमचं एकटं पोरग हैदराबादला होतं, ते एकदा मला फोन आला. ते म्हटलं की एक पोरग रात्रीच उठते आणि त्याला असं भास होतात, या खिडकीतून आवाज येतो, कुणाच तरी पाय वाजतात, काहीतरी असं चित्र दिसतंय, म्हणजे भीती वाटते. मी म्हटलं तू वारकरी आहेस ना, तू काय कर, हरिपाठ घे आणि सगळ्या त्या खोलीतनं असं असं फिरायचं हरिपाठ. म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फोन आला, ते झोपते म्हटले शांत. एवढी हरिपाठात ही ताकद आहे. महाराज आमच्या घरी तुम्ही जेवणार नाही, अहो आमचं दोन्हीकडलं आहे म्हणून सांगतो. कळले का नाही? आज ठेवायचं नाही घरामध्ये कधी. जमतं का बघा, जमलं तर आश्रमाचे फळ. कळले का नाही? आज पावित्र्य पाहिजे आपल्याकडं. तेवढं पावित्र्य असेल त्याला घर म्हटलं. घर नाही महाराज, आश्रमच आहे. त्याला नाव दिलं आहे आश्रम म्हणून. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. हा आश्रम आहे, यात राहायचं आहे आपल्याला. मग याचं फळ मिळायला पाहिजे का नको सांगा? का दुःखच भोगायचं? आनंदाने जगता आलं पाहिजे. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरपडू घ्या रे तुम्ही. आम्ही आनंदाने जगतो आहोत ना. मग ते फल मिळण्यासाठी वरची सगळी साधनं सांगितली आणि ती साधनं प्राप्त होण्यासाठी एक साधन सांगितलं आहे, वैराग्य. वारकरी संप्रदायामध्ये वैराग्याला फार मोठं महत्त्व आहे. बोलण्याला महत्त्व नाही. बोलणारे जास्त झाले, सांगणारे ऐकणारे कमी झाले. आता काय करायचं नसतं सांगू. तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी देवी माझी सेवा भाव शुद्ध. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. तुका म्हणे नाही निरशिला देह तो बरी अवघे. संसारिकच आहोत ना आपण. वर्णन त्यांनी केलं आहे. म्हणून वैराग्य हे ज्ञानप्राप्तीसाठी एव्हाना आपल्याला त्या आश्रमामध्ये ती साधनं पाळण्यासाठी वैराग्य पाहिजे. आता त्याची व्याख्या लिहिली आहे. ती नुसती पाठ तरी करून काय करायची? आता आम्ही ती पाठ केली. विवेक कशाला म्हणावे, वैराग्य कशाला म्हणावे, शम कशाला म्हणावे. त्यात विवेकाची व्याख्या अशी केली आहे, इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला. म्हणजे काय वैराग्य आहे का? उत्तम व्यवहारानं धन मिळण्यासाठी वैराग्य पाहिजे. महाराज मग त्याला दिलं नको कसं म्हणायचं? हे काय वैराग्य नव्हतं. कळले नव्हे? ते कोणतरी बेंगलोरचे संन्यासी आले होते, बेंगलोर संन्यासी, आणि इकडून वारकरी चालले होते. त्यांचे शिष्य दोघं चौघं पुढं होते. आमची पळत पळत जाऊन त्यांच्या पाया पडायली. ते शिष्य म्हणले, ओ महाराज आमच्या कोणाच्या पायाला हात लावून घेत नाहीत. वैराग्य. लगेच कोणतरी 5-50 रुपये काढून 100 दक्षिणा त्याला महाराजांनी गेलेत. तोवर ते शिष्य म्हणले, आमच्या स्वामींच्या शर्टाला खिसा आहे का बघा. ते कुणाचं काही स्वीकारत नाहीत. वैराग्य. आमच्या तळाशीकर महाराजांचे गुरुबंधू दंडी स्वामी म्हणून, नगर जिल्ह्यात सुरेगाव, फार मोठे शिष्य त्यांचे. एका शिष्यानं त्यांना विमानातून फिरलं होतं. फार मोठे शिष्य. मग ते दर्शनला यायचे गुरूंच्या. आता एका शिष्याला आपल्या गुरुवरती प्रेम अनावर झालं. त्यांनी काहीतरी सोन्याची अंगठी केली होती गुरूंच्यासाठी. मग ते असं ओळीनं पाया पडत जायचं. त्यांचा नंबर आला, स्वामी मी तुम्हाला काहीतरी देणार आहे. ते म्हटले, मी संन्यासी आहे, नुसता संन्यासी नाही, दंडी संन्यासी आहे, मी स्वीकारत नाही कुणाचं काय. तो म्हटला, मी तुमचा शिष्य आहे का नाही? हो तो शिष्य आहे. तुम्ही माझे कोण सांगा? अरे तुझे गुरु आहे म्हटले मी. मग शिष्याचं स्वीकारणार का नाही सांगा. बरं काय देणार ते दे म्हटले. पुढं बोट करा म्हटले. ती अंगठी घातली बोटामध्ये. स्वामी म्हटले, आता ही अंगठी कुणाची? स्वामी तुमची. तुझा काय हक्क नाही? नाही बाजूला हो म्हटले. पुढचा शिष्याला त्याच्या बोटात घातली. जमल नव्हे हे. माझ्यासारखा म्हटलं दिल नसतं तर बरं झालं असतं. वैराग्य पाहिजे ना महाराज. ती आपण स्वीकारून त्याचा हक्क त्याच्यावरला उडवून दुसऱ्या शिष्याला आपल्याकडून द्यायसाठी
शिष्याची घरं गुरु राखीनात आणि वांगटे द्यायला तोय महाराज. बघता काय जगात चालले ते नाही. ते आमच्या गावातलं एकटं म्हातारासारखं म्हणायचं, मरलं ते आता. गुरु गावात चोऱ्या करी, शिष्य ओढ्यानं मासं मारे. ते काय गुरुशिष्याचं नातं आहे का महाराज? केवढं नातं आहे, त्यामध्ये वैराग्य पाहिजे. तुम्ही वैराग्य कसंही लावा महाराज. परस्त्रिया सदा बहिणी माया, वैराग्य पाहिजे ना आपल्याकडं. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारनं कमवायसाठी सुद्धा वैराग्य पाहिजे. त्याच्याविषयी हे माझं नाही, देह हे काळाचे, धन कोणाचे? कुबेराचे. ते कुबेराचे म्हणा आपल्याकडे वैराग्य पाहिजे. आणि ते खर्च करायला सुद्धा वैराग्य पाहिजे. उदास विचारे वेच. श्री गुरु साखरे महाराजांचा एक दृष्टांत आहे. 8 पिढ्या डोळ्यानं बघितल्या तरी नाराज. लोक भेटायसाठी यायचे. शक्यतो 3री पिढी झाली की संपला विषय. आमच्या डोंगरात म्हण आहे, आजाला नातू झाला की आजाचा विषय संपला, झालं पुरा आयुष्य. पर 8 पिढ्या लोक भेटायला तो खाली मान घालून बसायचा. लोकांनी विचारलं काय प्रकार आहे, एवढं आयुष्य देवान दिलं आहे. माझं ऐका म्हटलं, माझ्या आयुष्यात माझ्या 7 पिढीला न संपणारं मी करून ठेवलं. 8व्या पिढीसाठी मला काही नाही जमलं. मी अजून नाराज आहे म्हटले. मग कधी याला वैराग्य प्राप्त होणार हो? का वैराग्य म्हणत नसतं जायचं? ते सुद्धा खर्च करण्यासाठी सत्कर्मामध्ये वैराग्य पाहिजे. आणि असं घडलं तर उत्तम गती प्राप्त होते. परोपकारासाठी वैराग्य पाहिजे. या वाणनं काही बोलू नये, ते बोलू नयेच, वैराग्य पाहिजे. आपलं बोलणं कसं असतं, एक विषय तो सकाळांचा हरी ते गोपिकांचा, आमचा नव्हे. आमचं कीर्तनातलं बोलणं वेगळं, घरातलं बोलणं वेगळं. कोणी व्यापारी घडला तर ते बोलणं वेगळं, दुकानदार बोलला ते बोलणं वेगळं. एकच गवळणींचा होता, ताकद होती गवळणींच्याकडं. तुम्हाला छोटं उदाहरण सांगतो मी. हा अखंड भजन्या फिरणारा कोण? हा नारद. मी भजन्या म्हणून त्याला अहंकार आला होता. आणि देवानं लांबून ओळखलं, हा नारद आला आहे पण हा अहंकारी आहे. त्याने सोंग काढलं झोपेचं. परत अहंकार चढला, आम्ही यावं तुम्ही झोपावे का? बरोबर आहे का? केवढे भक्त आहोत आम्ही. हे बघ ना, अर्धा तू भक्त आहेस, मला मान्य आहे. म्हणजे डोकं दुखतं आहे ना, मग सांगा औषध म्हटले त्यांनी. औषध आहे पण कोण देणार नाही. का देणार नाही? मी आणतो म्हटलं. आण जा म्हटले. माझ्या भक्ताच्या पायाखालची माती आणायची, कपाळी लेप लावायचा, डोकं थांबतं माझं. लगेच घेऊन तुमचे भक्त असे जगात शेकडून आहेत म्हटले. आता तर तीर्थावनी जागाच नाही, एवढे भक्त आहेत महाराज. ओ तुम्ही देवाचे भक्त आहात का? हो आहे ना म्हटले. नारद म्हटला, मग तुमचा देव आजारी पडला तुम्हाला माहिती आहे का? नाही. नाही माहिती म्हटले. मला औषधा नाही पाठवला आहे, तुमच्या पायाखालची माती द्या. तो भक्त म्हटला, कशासाठी? अरे देवाच्या कपाळावर लेप लावायला लागतो, देवाचं डोकं थांबतो. शहाणाईस जा म्हटले. माझ्या पायाखालची माती देवाच्या कपाळावर, म्हणजे आम्हाला पाप लागून दे, जा म्हटले. सगळीकडं फिरला, नाही कुणी दिलं महाराज. रिकाम्या हातानं पाठीमाग आला ना, देवा कुणी देत नाही म्हटले. मग आणतो म्हटला होतास ना. कुठं कुठं गेला? सगळीकडे फिरलो म्हटला. गोकुळात नाही, जा म्हटले गोकुळात. गोकुळात जायच्या अगोदर गोपिकनी वेढा घातला. नारदा कुठून आला सांग पहिला. सांगतो. पहिलं सांग म्हटले त्यांनी. द्वारकेतून आलोय. आमचा देव कसा आहे पहिलं सांग. केवढा दंगा त्यांनी केला. ते सांगायसाठी आलोय. तुमचा देव आजारी पडलाय म्हटले नारद. औषध सांग नारदा लवकर पहिलं. अरे सांगतो म्हटलं, एवढं गडब नाही, आमचा देव बरा झाला पाहिजे पहिला. हे बघा तुमच्या पायाखालची माती द्या, देवाच्या डोक्याला लावायची आहे. लगेच थांबतो. तिने लगेच गोळा केली घमिली पाठीमधून. जा नारदा लवकर. तो नारद विचार करतो, जगभर फिरलो कुणी दिलं नाही, ह्या कशा काय द्यायला नाहीत म्हटले. गोपिकेनो, तुमच्या पायाखालची माती देवाच्या कपाळी लावायची आहे, तुम्हाला पाप लागणार नाही. नारदा आम्ही मेलो तरी चालेल, पण देवाचं डोकं थांबलं पाहिजे, त्याचं नाव भक्त आहे. म्हणून एक विषय तो त्यांचा हरी होता. तेवढं वैराग्य होतं त्या वाणीमध्ये. निंदा न करण्यासाठी वाणीत वैराग्य पाहिजे. आणि परस्त्रिया सदा बहिणी माया, वैराग्य पाहिजे. भूत दया वैराग्य पाहिजे आपल्याकडं. तर कसं होणार? कुठल्याही गोष्टीला तुम्ही वैराग्य पाहिजे सांगितले. गायी पशूंचे पालन, वैराग्य पाहिजे. तांधलेल्या जीवन वना माझी, वैराग्य पाहिजे. आपण कुणाचे शत्रुत्व न पत्करणं, यासाठी सुद्धा वैराग्य पाहिजे आपल्याकडं. आणि वडिलांचं महत्त्व वाढवायसाठी काही गोष्टींचा स्वीकार, काही त्याग सांगितला आहे. माझी जीवीची आवडी पंढरपुराने येण गुढी, पांडुरंगी मंदरंगले गोविंदाचे गुणी वेधले. हे सगळ्या गोष्टीमध्ये वैराग्य असेल तर त्या आश्रमाचं फळ मिळतं. म्हणजे याचं थोडक्यात उत्तर एवढंच आहे. त्या आश्रमामध्ये त्या आश्रमी पुरुषाला एकूण 4 देव आहेत. आपल्या घरी कुणी ज्ञानानं वयानं थोर आला, त्याचा अवमान होणे, आचार्य देवो भव. आपल्या दारामध्ये एखादा मुका प्राणी आला तर विनमुख जाऊ नये,
ने सुकृताचे म्हणजे फळ असं एक वाक्य वापरले होते त्यांनी. आपलं पुण्य घेऊन जातो तो, म्हणून अतिथी देवो भव. आणि दुसरे 2 देव आहेत, मातृदेवो भव, पितृदेवो भव. या चारींचं त्या घरामध्ये स्वागत व्हायला पाहिजे. वृद्धाश्रमात पाठवली तुम्ही कितीही पंचांग बघा, आई बाबा घरात नसतील तर सुख लागणार नाही महाराज. नाथाने तसं लिहूनच ठेवलं आहे, 4 दैवते समान, आचार्य, अतिथी, मातृ, पितृ. आणि त्यांना सांभाळण्यासाठी वैराग्य पाहिजे. वैराग्य म्हणजे नेमकं काय? त्याला एक 2-3 प्रमाणात ज्ञानोबा यांच्या आहेत बघा. विष रांधली रस सोय, जेवणारा ठाऊके होय, तै ते ताट सांडून जाय जे या परी, तैशी संसारा या समस्तता जाणी जे जे अनित्यता. वैराग्य दौडिता पाठी लागे, वमिलिया अन्ना लाळण घोटी रसना, का अंगणे शियालिंगना प्रेताचिया. विष खाणे नागवे, जळत घरणरी घवी, व्याघर विवरान करवे वस्ती जेवी, तैशी संसारा या समस्तता जाणी जे जे अनित्यता. त्याला वैराग्य म्हटलं आहे. आता वैराग्याच्या बाबतीमध्ये चिंतन आपण पुढं भरपूर बघितलं तर षड्गुणाश्वर संपन्न भगवान परमात्मा, त्याच्यापैकी सगळ्यात 1 नंबरचं वैराग्य कुणाकडं होतं? ब्राह्मणाची पोर शुकाचार्य. आणि ऐश्वर्य कुणाकडं होतं? अर्जुनाकडं होतं. उदारत्व कुणाकडं होतं? कर्णाकडं. कर्णासारखा उदार नाही कुणाचा. तो अर्जुन एकदा म्हटला, देवा माझा थोरला भाऊ लय उदार आहे. देव म्हणले ग बस, कर्ण उदार आहे, माझा भाऊ धर्म उदार आहे. थांब म्हटले जरा आपण परीक्षा घेऊया. दोघांनी ब्राह्मणाचं रूप घेतलं. दिवस थंडीचे होते. तो दोघं ब्राह्मण म्हटले, धर्मा आम्ही ब्राह्मण आहोत, आम्हाला थंडी वाजते. तो म्हटला मग मी काय करू त्याला? अर्जुन ऐक म्हटली, चल असं जाऊया कर्णाकडं. म्हटले कर्णा आपण ब्राह्मण आहोत, आम्हाला काहीतरी थंडी वाजते आहे, दे ना. त्यानं ते चंदनाचा पलंग होता तो लाकडी मोडला. हे जावा म्हटली शिकुटीला घेऊन. हे अर्जुन ऐक म्हटले, हे सामान्य गोष्टी आहेत का सांगा? उदारत्व आहे त्याच्याकडे. ऐश्वर्य हे अर्जुनाकडं आणि शुकाचार्य आहे म्हणजे वैराग्य आहे शुकाचार्यांच्याकडं. असा कोण नाही. 12 वर्ष होते. आणि आमच्या साधक आश्रमामधले म्हणजे सोनोपंत दांडेकर मामासाहेब पुणे विद्यापीठ प्राचार्य, आईच्या उदरामध्ये 18 महिने होते. शुकाचार्य पाठीमागे त्यांचा नंबर आहे. एवढी ताकद आहे त्यामध्ये. हे वैराग्य असेल तर घडतं आपल्याला. आत्ताच्या कलियुगामध्ये काय जर कमी पडतं असेल, वैराग्य कमी पडतं. वैराग्य नाहीच ना आपल्याकडे. त्यानं म्हणाला की हा म्हटला पाणी सुटलंच बघा तोंडाला. कसलं वैराग्य महाराज? असं नाही वैराग्य. तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगून आपण जे विटलं करायचं. एक मनुष्य होता. हे दृष्टांत ज्ञानेश्वरीमधले आहेत. कारण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी कथा कीर्तनाची आचारसंहिता सांगितलेली, त्याप्रमाणे आपण जायचं. भक्ती आणि ज्ञान, बाकी नाही काय बोलायचं. आणि त्याची एक देवता होती. ती देवता आघोरी होती. आघोरी म्हणजे कळतं नव्हे. तिला रोज एक नरबळी लागायचा. मग कुठून आणायचं म्हटलं तो. त्यानं एक योजना काढली. आपल्या घरामध्ये पंगत वाढायची, पंक्तीमध्ये एक विषाचं पात्र करायचं. जो खाणार तो जाणार. आपल्या देवतेला आरामात मिळाला. काही लोकांना ठाऊक होतं ते पात्र चुकून बसायचे. एक भिकारी फिरत फिरत आला. 7 दिवस उपवास होता. इथं काहीतरी पंगत आहे म्हटला. ते पात्र बघूनच बसला की त्यावर. शेजारचा मनुष्य म्हटला निघून जा भिकाऱ्या. तो भिकारी म्हटला अरे बाबा मी 7 दिवस उपवास आहे. बरं जेवण काय तुझ्या बापाचं नाही, मला खाऊ दे ना पोट. भिकाऱ्या तो निघून जा. नाही ऐकलं भिकाऱ्यानं. म्हटलं मालक येईल केशव माधव म्हटलं की जेवायचं का. शेवटी त्या शेजारच्या मनुष्यानं सांगितलं भिकाऱ्या हा काय अन्नदाता नव्हे, अरे याची एक देवता आहे आणि ती आघोरी आहे, तिला एक नरबळ लागतो. मग तो कुठून शोधून आणेल. त्यांना घरातच योजना काढली. काय एक विषाचं पात्र करायचं. जो खाणार तो जाणार, देवतेला मिळणार. तुझ्या वाट्याला ते पात्र आलं आहे. माझ्या पात्रावरचं अन्न बघ, तुझ्या पात्रावरचं अन्न बघ. भिकारी निघून जाऊ लागला. मालक आले. भिकाऱ्या 2 घास खा, आता खाईल का सांगा. विष रांधली रस सोय, जेवणारा ठाऊके होय, तै ते ताट सांडून जायचे या परी. तसं अनात्म वस्तू आहे, त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये वैराग्य पाहिजे. या सगळ्या गोष्टींच्याकडे वैराग्य असेल तर महाराज म्हणतात तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ. त्याला आश्रमाचं फळ मिळतं. त्या घरामध्ये सुख लाभतं, शांती लाभते, समाधान लाभतं. प्रारब्ध आपलं प्रतिकूल जरी असलं तरी मनुष्य धीट राहतो, डळमळत नाही. महाराज मला 2-3 गोष्टी बाळून सांगितल्या.
ढळमळायचं नाही. पांडवांच्या जीवनामध्ये अनुकूलता होती का प्रतिकूलता होती? प्रतिकूलता. काय काय होतं सगळं चरित्र काढून बघा. पण शेवटी ज्ञानोबान लिहिलं, द्वारकेचा राणा असा राहायचा असेल तर प्रतिकूलातून परमार्थ पाहिजे, अनुकूलातनं कोणीही करीत. माझे आजोबा शेरभर तांदूळ घेऊन जायचे आणि 2 आणे म्हणजे किती पैसे? जुन्यातली माणसं आहेत का नाही, 1 आणा किती पैशाचा? 6 जुने 12 पैशावर 22 मुक्काम. आता मग एका टायमाला आम्हाला शेराम भागत नाही महाराज. तो प्रतिकूलातला परमार्थ आता अनुकूलातला आहे. म्हणून काही जरी गोष्टी आल्या ढळमळायच नाही महाराज. प्रारब्धा पलीकडे देव देत नाही. आमचं आहे ते कुणी काढून घेऊ शकत नाही, आमचं नाही ते मिळत नाही. का तळमळ करायची? मग चित्ते असो द्यावे समाधान. म्हणून आपल्या देव साक्षी ठेवून आपल्या घरामध्ये जे शास्त्रानं, वेदानं, साधुसंताने, श्रीगुरूने, संप्रदायाने सांगितले नियम पाळत आपण जायचं, हेच त्या आश्रमाचं फळ आहे. मग असं घडलं तर उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाने. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली